बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे दुष्काळाची। मॉन्सून वेशीवर असतानाच राज्यभरात दुष्काळाची तीव्र दाहकता जाणवते। मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणसह राज्याच्या इतरही भागात धरणं कोरडी ठाक पडल्याचं पाहायला मिळतंय। परिस्थिती इतकी गंभीर आहे की राज्यातल्या धरणांमध्ये फक्त 23% पाणी साठा शिल्लक आहे। पाणी टंचाईचा सामना करताना लहानग्यांपासून अगदी वृद्धांपर्यंत सर्वांनाच पायपीट करावी लागते, तर कुठे टँकरसाठी झुंबड उडताना पाहायला मिळते। दरम्यान दुष्काळाबाबत संभाजीनगरातून ग्राउंड रिपोर्ट पाहूयात। धरणातल्या या गाळाला जितक्या भेगा पडल्या आहेत तितक्याच भेगा ही दृश्य पाहून आपल्या काळजाला पडतील। मराठवाड्याला लागलेला हा दुष्काळाचा शाप पुन्हा एकदा सक्रिय झालाय आणि अख्ख्या मराठवाड्यातल्या धरणांचं वाळवंट झालंय। मराठवाड्यात पाण्याची भीषणता किती चिंताजनक आणि भयंकर बनली आहे हे दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतोय। मी सध्या उभा असलेला जे आहे तर वैजापूर तालुक्यातील हे धरण आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी मी जिथे उभा आहे त्या ठिकाणी अक्षरशः या धरणातील जी जमीन आहे याला भेगा पडल्या आहे। त्याचं कारण म्हणजे या धरणात आता 0% सुद्धा पाणी साठा नाहीये। हे धरण पूर्णपणे कोरडं ठाक पडलंय। आपली नजर जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत हे धरण जे आहे तर कोरडं ठाक पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या धरणावर या परिसरातील अनेक गावांचा पाणी पुरवठा केला जातो। या धरणातून या परिसरातील अनेक शेतीसाठी पाणी पुरवठा होतो। मात्र यंदा जे आहे तर पावसाने हजेरी जी आहे तर उशिरा लावली। त्यातल्या त्यात पाण्याचा जो पाऊस आहे त्याची टक्केवारी देखील कमी होती आणि त्यामुळे मराठवाड्यात सध्या पाण्याची भीषणता आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे मराठवाड्यातील अनेक प्रकल्प कोरडी ठाक पडली आहे। जायकवाडी धरणातील देखील आपण पाहिलं तर 5% पाणी साठा सध्या शिल्लक आहे आणि त्यामुळे मराठवाड्याची जी चिंता आहे ती वाढलेली आहे। आपण पाहाल तिथपर्यंत हे धरण जिथपर्यंत आपण बघाल तिथपर्यंत पूर्णपणे फक्त आणि फक्त कोरडं ठाक पडलेलं आहे। कुठेही तुम्हाला थेंबभर पाणी या ठिकाणी पाहायला मिळणार नाही आणि अशीच परिस्थिती मराठवाड्यातील अनेक प्रकल्प, अनेक तलाव आणि धरणांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे तो वैजापूर तालुक्यातील ढेकू धरण असं या धरणाला म्हणतात। भटाणा या गावातील हे धरण आहे आणि त्यामुळे या ठिकाणी जे आहे तर आपण पाण्याची परिस्थिती जर बघितली तर या धरणाची जलसाठ्याची जी क्षमता आहे ती 13.53 आहे। मात्र आता सध्या या धरणात थेंबभर सुद्धा पाणी आपल्याला पाहायला मिळत नाही आणि त्यामुळे या परिसरातील नागरिकांना प्रचंड पाणी टंचाईचा सामना करावा लागतो। याच धरणातून अनेक ग्रामपंचायतीसाठी पाणी पुरवठा पिण्यासाठी केला जातो, शेतीसाठी वापर केला जातो। मात्र या ठिकाणी जे आहे तर आपण पाहिलं तर पाणीच नसल्यामुळे विहिरी देखील कोरड्या ठाक पडलेल्या आहे। अनेक कसरती केल्या जातात या परिसरातील नागरिकांकडून, चारी खोदली जाते, त्यातून कुठेतरी पाणी थोडंफार मिळेल का यासाठी प्रयत्न केले जातात। मात्र कुठेच पाणीचं स्रोतच नसल्यामुळे प्रचंड पाणी टंचाई या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यामुळे जे आहे तर आपण बघितलं तर मोठी पाणी टंचाईचा सामना मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आणि नागरिकांना करावा लागतोय। हे दृश्य जे आहे तर आपण पाहिलं तर आपण पाण्याची किती भीषणता आहे ते आपल्याला पाहायला मिळते आणि यातूनच आपण जे आहे तर मराठवाड्यात सध्या नागरिकांना पाण्यासाठी किती संकट आहे त्यांच्यावर, त्यांना किती अडचणीचा सामना करावा लागतोय हे यातून स्पष्ट होतं। अनेक भागात अशीच परिस्थिती आहे। मराठवाड्यात आज घडीला 1850 टँकरने जे आहे तर पाणी पुरवठा केला जातो आणि त्यामुळे मराठवाड्यात जे आहे तर प्रचंड पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतोय। मी ज्या प्रकल्पात आता सध्या उभा आहे त्याची परिस्थिती आपण जर बघितली तर अशा भेगा पडलेल्या आहे आणि अशीच परिस्थिती मराठवाड्यातील अनेक ठिकाणी आहे। त्यामुळे आता हा जो पाणी प्रश्न आहे यावर तातडीने पर्याय जे आहे किंवा उपाययोजना करण्याची गरज आहे, अन्यथा पुढील काही काळात मराठवाड्याला प्रचंड आणि भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे। मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।